नमस्कार, मी स्नेहल पवार झायडेक्सची डिजिटलची टीम जी आहे ती लीड करते आणि आज आपण जो रूट्स ऑफ चेंज समिट हा जो सगळेच्या सगळे महाराष्ट्रातले जवळजवळ 40च्या पेक्षा जास्त सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी गौरव सोहळाचा अरेंज केला होता। तर त्याच्यामध्ये खास उपस्थिती ज्यांनी दाखवले ते ग्रेट महाराष्ट्राच्या टीमचे विठ्ठल पाटील सर हे आपल्यासोबत आता इथे उपस्थित आहेत। आपला प्रोग्राम पूर्ण कसा झाला, कसा कार्यक्रम झाला, तर याच्याबद्दलचा त्यांचा जो फीडबॅक आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर तुमच्या ह्या झायडेक्स कंपनीनं आणि तुम्ही सगळ्या टीमनं जे कार्यक्रम केला खरंच खूप छान वाटलं की आमच्यासारख्या एका इन्फ्लुएन्सरला पण अवॉर्ड दिला जाऊ शकतो हे कोणाच्या पण असं डोक्यात येत नव्हतं, पण तुम्ही खूप छान हा कार्यक्रम केला, खूप छान वाटलं आणि आम्हाला एक असं प्रोत्साहन आलं की बाबा आम्ही शेतकऱ्यांसाठी जे चांगलं काम करतो ते इथून पुढं अधिक करत राहू आणि ते केल्यानंतर एक बक्षीस एक थाप टाकली तुम्ही आमच्या, तर ते खूप छान होतं आणि एकदम मस्त कार्यक्रम झाला आणि खूप इन्फ्लुएन्सर माझ्यासारखे बरेच आले होते, त्यांचा पण तुम्ही सन्मान योग्य चांगला केला। हे सगळेजण पण शेतीसाठी काम करतात, आपणही शेतीसाठी काम करतो, तर हे जे शेतीसाठी काम करणारे सगळेच्या सगळे लोक आहेत त्यांचं खूप सारं रुटीन असतं, खूप एवढ्या सगळ्या धावपळीतून पण इथे उपस्थित राहतात आणि त्यांच्यासाठी आपल्याकडून काहीतरी असावं की त्यांना पण वाटावं की आपण जे काम करतो ते कुठेतरी रिकॉग्नाइज केलं जातं। की आजचा आपला पॅनल डिस्कशनचा टॉपिक पण होता की डिजिटल पिढीची डिजिटल शेती, तर याबद्दलही तुम्हाला तुमचं काय मत आहे? तर डिजिटल पिढीची डिजिटल शेती, आता मी आहे डिजिटल पिढीचा, माझे जे मागचे कोण शेतकरी असतील किंवा माझे फादर असतील तर ते काय डिजिटल नव्हते। माझ्या काळात कसं की मी टी व्हीवर जे येईल तेच मी बघायचो, पण आता तसं नाही। आता कसं आहे की ते सर्च करल ते मला दिसते आणि ते 5 मिनिटात म्हणजे टायमिंग न लागता दिसते मोबाईलमध्ये। तर ही डिजिटल आता येणारी पुढची पिढी आहे। आता माझा मुलगा असेल त्याला मी जर म्हटलं 7 वाजता बघ की हा एपिसोड झायडेक्सचा येतो तर तो नाही बघणार त्यावेळेस, त्याला टाईम नाही, त्याला आता लगेच पाहिजे आणि आता AI येते। तर ही जी पिढी आहे पुढं फास्ट होत चालली आणि यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर खूप चांगल्या प्रकारे करता पण येतो, त्याचे दुष्परिणाम पण प्रत्येक गोष्टीचे आहेत, पण चांगला उपयोग काय की आपल्या शेतातील शेतीचं मार्केट आपण स्वतः तयार करू शकतो। आपल्या शेतातील प्रत्येक शेताच्या प्रोडक्ट निघतील, जे शेतातून जे निघणारे फळं भाजीपाला सगळे त्याला आपण स्वतः दर देऊ शकतो आणि यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मी बेसिकली व्हिडिओ जे बनवतो जास्त डेअरी फार्मिंग रिलेटेड बनवतो, पण पूर्वी कसं असायचं की एक शेतीच्या रिलेटेड जोडधंदा म्हणून एक म्हैस पालन गाय पालन केलं जायचं, पण आता मेन धंदा म्हणून केलं जातं। आणि झायडेक्सचं सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे की तुमचं गोधन जे प्रोडक्ट आहे ते खरंच जे कोण म्हैसपालक असतील, कोण शेण वगैरे ज्यांच्या शेतातून म्हणजे त्यांना शेतात टाकायचं असेल तर त्यांना ते खूप उपयोगी आहे। त्यासाठी पण आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू, तो आम्हाला एक संधी द्या, त्याबद्दल खरंच मी तुम्हाला सांगेन। नक्कीच आम्ही जे गोधनबद्दल त्यांनी सांगितलं, गोधन हा खूप छान प्रोडक्ट आहे जो सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करतो, तुमचं जे शेणखत जास्त त्याच्यातलं, तर नक्कीच तुमच्यासोबत पुढे जाणारच आहे। आणि जैविक शेती करताना खूप सगळ्यात महत्त्वाचं की लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही शेतीचं सगळं माध्यम हे आपल्याला डिजिटलमधूनच पोहोचवायला लागेल, कारण सध्या सगळे आज ऑनलाईन झालेलं आहे। जसं सरांनी सांगितलं तसं आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे। ऑब्व्हियसली जसं झायडेक्स काम करताय तर हे लोकांपर्यंत डिजिटलच्या माध्यमातून अजून कसं चांगल्या पद्धतीने पोहोचवता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करू। तसेच सर पण आहेत आपल्यासोबत, जवळजवळ 3 वर्ष जोडून आहेत। सरांचं पण मार्गदर्शन आपल्याला खूप लाभलं आहे या सगळ्या गोष्टीत। असेच तुम्ही झायडेक्ससोबत जोडून राहाल अशी मी अपेक्षा करते आणि कायमच जिथे आमची गरज लागेल तिथे आम्ही कायम उभे राहू असं आश्वासन देते। धन्यवाद की तुम्ही आमच्या कार्यक्रमासाठी एवढ्या वेळात वेळ काढून आलात। धन्यवाद सर।